नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्नेहा लाईफस्टाईलमध्ये। सगळ्यात आधी माझ्या सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। उद्या म्हणजेच 29 जूनला वटपौर्णिमा आहे। मला माहिती आहे तुमच्या घरी सुद्धा वटपौर्णिमेची जय्यत तयारी सुरू असेल, हो की नाही? कोणती साडी नेसायची, दागिने कोणते घालायचे, पूजेचं सामान आणलं की नाही, अशा अनेक गोष्टी डोक्यात सुरू असतील। पण काळजी करू नका, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी वन स्टॉप सोल्युशन असणार आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेचा नेमका मुहूर्त काय आहे, पूजा नेमकी कशी करायची, त्यामागचं शास्त्र काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या वटपौर्णिमेला आपण कसं नटायचं, कोणत्या रंगाची साडी नेसायची आणि आपला लूक कसा परफेक्ट करायचा, या सगळ्यांवर अगदी सविस्तर गप्पा मारणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा होईल पण खूप माहितीपूर्ण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करू। सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की आपण वटपौर्णिमा का साजरी करतो। आपल्या हिंदू संस्कृतीत वटपौर्णिमेला खूप मोठं महत्त्व आहे। ही कथा आपण लहानपणापासून ऐकत आलोय। सती सावित्रीने आपल्या पती सत्यवान याचे प्राण यमराजाकडून परत आणले होते। सावित्रीने वडाच्या झाडाखाली बसूनच ही तपश्चर्या केली होती आणि यमराजाला प्रसन्न केलं होतं। म्हणूनच आपल्या पतीला उदंड आणि निरोगी आयुष्य मिळावं, 7 जन्मांची सोबत मिळावी, यासाठी सर्व सुवासिनी महिला हा वसा घेतात आणि वडाच्या झाडांची पूजा करतात। आता तुम्ही म्हणाल, वडाचं झाड का? तर मैत्रिणींनो, वडाचं झाड हे दीर्घायुष्याचं प्रतीक आहे। त्याची पाळंमुळं जमिनीत खोलवर रुजलेली असतात, त्याला अनेक पारंब्या असतात। जसं वडाचं झाड शेकडो वर्ष टिकून राहतं, तसंच आपल्या संसाराला आणि पतीला दीर्घायुष्य लाभो, हाच यामागचा हेतू आहे। शिवाय झाडातून मिळणारा ऑक्सिजन आणि निसर्गाशी जोडलं जाणं, हा आरोग्याचा दृष्टिकोन यामागे सुद्धा। आता वळूया या वर्षीच्या म्हणजेच 2026च्या मुख्य वेळेकडे आणि शुभ मुहूर्तांकडे। बऱ्याचदा महिलांचा गोंधळ होतो की पूजा कधी करायची, केव्हा करायची, तर नीट ऐका आणि लिहून घेतलं तरी चालेल। पौर्णिमा तिथी प्रारंभ सोमवार 29 जून रोजी पहाटे 3:06 सुरू होणार आहे। पौर्णिमा तिथी समाप्ती मंगळवारी 30 जून रोजी पहाटे 5:26 समाप्ती होणार आहे। याचा अर्थ असा की आपल्याला पूजा सोमवार 29 जून रोजीच करायची आहे। आता पूजेचा सगळ्यात उत्तम शुभ मुहूर्त कोणता? तर सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 या अमृत चौघडी यांच्या वेळेत पूजेचा अतिशय मुहूर्त उत्तम आहे। पण जर काही कारणाने तुम्हाला या वेळेत जमलं नाही तर तुम्ही सकाळी 6:30 ते दुपारी 12:30 या दरम्यान कधीही पूजा करू शकता, काही हरकत नाही। उपवासाचे नियम: काही जणी या दिवशी निर्जला उपवास करतात, तर काही जणी फळांवर किंवा चहा पाण्यांवर करतात। तुमच्या तब्येतीला जे झेपेल तसाच उपवास करा। मुख्य म्हणजे दुपारी किंवा संध्याकाळी पूजा झाल्यानंतर तुम्ही वडाच्या झाडाला अर्पण केलेलं फळ किंवा सुवासिनींनी दिलेला वाण खाऊन उपवास सोडू शकता। चला आता बघूया पूजा कशी करायची। अनेकदा नवीन लग्न झालेल्या मुलींना खूप टेन्शन असतं की पूजा कशी करू, कुठे करू, कशी करायची। अगदी सोपी पद्धत सांगते। पूजेचे साहित्य: एक ताट घ्या, त्यात हळद, कुंकू, अक्षता, विड्याची पाने, सुपारी, एखादं नाणं, अगरबत्ती, दिवा, पाण्याचा कलश, सुती पांढरा किंवा रंगीत दोरा आणि मुख्य म्हणजे ऋतुफळ जसे की आंबे, फणसाचे गरे, जांभूळ, केळी आणि 5 प्रकारचे वाण कोणतेही तुम्ही घेऊ शकता। वडाच्या झाडापाशी गेल्यावर आधी झाडाला मनोभावे नमस्कार करा। झाडांच्या मुळाशी थोडे जल अर्पण करा। त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा करा। वडाच्या झाडाला सुती पांढरा दोरा किंवा सूत गुंडाळत 7 फेऱ्या मारायच्या आहेत। प्रत्येक फेरी मारताना मनामध्ये आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे। प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर तिथे फळं, भिजवलेले हरभरे आणि मिठाई नैवेद्य दाखवा। अगरबत्ती आणि दिवा लावून वडांची आरती करा। घरातल्या मोठ्यांचा आणि शक्य असल्यास पतिराजांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायला अजिबात विसरू नका। वटपौर्णिमा स्पेशल साड्यांचे रंग आणि प्रकार आज मी तुम्हाला सांगणार आहे। आता येतोय आपला सगळ्यात आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय, तो म्हणजे फॅशन आणि लूक। वटपौर्णिमेला आपण सुवासिनी महिला नऊवारी किंवा छान पैठणी नेसतो, पण मैत्रिणींनो, या सणाला कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणती नेसू नये याचे काही नियम आहेत। लाल रंग हा अखंड सौभाग्याचा प्रतीक मानला जातो। जर तुमच्याकडे लाल रंगाची काठापदराची साडी, नऊवारी किंवा बनारसी साडी असेल तर डोळे बंद करून ती निवडा, यात तुम्ही खूप सुंदर दिसाल। वटपौर्णिमेला हिरव्या रंगाच्या अनन्यसाधारण महत्त्व आहे। निसर्गाचा आणि सुवासिनींचा हा आवडता रंग। हिरवी पैठणी, खणांची साडी किंवा गडद हिरवी सिल्क साडी या दिवशी अतिशय खुलून दिसते। पिवळा किंवा नारंगी हे रंग अतिशय
ऊर्जस्वीचे आणि मांगल्यांचे प्रतीक आहे. पिवळ्या रंगाची साडी पूजेसाठी खूप शुभ मानली जाते. गुलाबी किंवा जांभळ्या, हल्ली पेस्टल आणि ब्राईट गुलाबी रंग खूप ट्रेंडमध्ये चालू आहे. वटपौर्णिमा हा सौभाग्याचा सण आहे, त्यामुळे या दिवशी काळा आणि पांढरा हे 2 रंग पूर्णपणे टाळा. अगदी साडीच्या बॉर्डरला किंवा ब्लाऊजलाही हा रंग नसेल याची काळजी घ्या. तसेच अगदी फिके निस्तेज रंग नेसण्यापेक्षा छान डार्क आणि उठून दिसणारे रंग निवडा. जर तुम्हाला पारंपरिक लूक हवा असेल तर पैठणी साडी, इरकल, नारायणपेठ किंवा खणांची साडी बेस्ट ऑप्शन आहेत. हल्ली नऊवारी साडी नेसण्याची खूप क्रेज आहे. जर तुम्हाला नऊवारी नेसता येत नसेल तर आजकाल रेडीमेड नऊवारी साडी सहज मिळते, ते तुम्ही ट्राय करू शकता. साडी तर झाली, आता मेकअप आणि दागिन्यांबद्दल थोडं बोलूया. ज्वेलरी. काठापदरांच्या साडींवर किंवा पैठणींवर महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने सर्वात बेस्ट दिसतात. गळ्यात कोल्हापुरी साज, ठुशी किंवा लक्ष्मीहार, कानात कुंड्या, हातात हिरव्या बांगड्या, चुडा आणि मध्य सोन्यांचा किंवा पाटल्या तोड्यांची जोड आणि हो, नाकातील मराठमोळी नथ लावल्याशिवाय आपला लूक अपूर्णच होऊ शकत नाही, हो की नाही? उन्हाळा, पावसाळ्यांचे दिवस आहेत. पूजा करायला बाहेर जावं लागतं, त्यामुळे मेकअप गळून जाऊ नये म्हणून वॉटरप्रूफ आणि मॅट मेकअप करा. खूप हेवी फाउंडेशन लावू नका. डोळ्यात छान काजळ, डार्क लिपस्टिक आणि कपाळावर चंद्रकोर किंवा छान गोल कुंकवाची टिकली लावा. साडीवर अंबाडा सर्वात सुंदर दिसतो. अंबाडा बांधून त्यावर छान मोगऱ्यांचा किंवा गुलाबाचा गजरा माळा. बघा, तुम्ही इतक्या सुंदर दिसाल की पतिराजे तुमच्यावर नजरच हटवू शकणार नाही. तर मैत्रिणींनो, अशी ही आपली वटपौर्णिमेची संपूर्ण तयारी. तुम्ही या वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणार आहात हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी